कोर्टानं निकाल दिला असला तरी सरकारनं शेतकरी आंदोलनावर डाव टाकला असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला। मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले। सरकारचा डाव हा प्रतिडाव टाकूनच उत्तर देणं त्यांना गरजेचं असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। बैठकीनंतर आज रात्री परत येऊन पुढील दिशा ठरवू असं या दरम्यान बच्चू कडू म्हणाले। मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला। म्हणलं आपण घरात नाही जाऊ शकत। मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय। 7 वाजता मी पहिला फोन बच्चू भाऊला केला असेल निघतोय म्हणून, कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो। आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे, टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा किंवा प्रति डावानंच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ। आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो। एखादी मोठी लढाई जिंकायची, आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले, त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत, त्याचे किती अर्थ होते, आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कसं। कारण मूळ गाभा आंदोलक असतो, कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो। आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळली।